वैराग भागाला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा। मुंगशी येथे बेदाण्याचे अपरिमित नुकसान, शेतकरी हतबल। वैराग भागातील मुंगशीसह दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी या परिसरात झालेल्या तुफानी वादळासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे। या अचानक आलेल्या आसमानी संकटामुळे द्राक्षांपासून केलेल्या बेदाण्याचे अपरिमित नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत। मुंगशी येथील शेतकरी अर्जुन श्रीपती क्षीरसागर यांनी 2 दिवसापूर्वीच आपला द्राक्षेचा माल बेदाणा करण्यासाठी शेडवर टाकला होता। मात्र वादळी वाऱ्यामुळे शेडवरील शेडनेट उडून गेले आणि त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे अंदाजे 7 ते 8 टन बेदाणा पूर्णपणे खराब झाला आहे। हातातोंडाशी आलेला घास एका क्षणात हिरावला गेल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे देखील चित्र आहे। वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे जपलेली द्राक्ष बाग, त्यासाठी केलेली औषधे, खते आणि मजुरावरील मोठा खर्च हे सर्व एका रात्रीत वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर आता कर्ज फेडण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे। काही शेतकऱ्यांचा माल अजून झाडावर असला तरी अनेकांनी शेडवर टाकलेल्या बेदाणे देखील पावसाने खराब झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे आणि नुकसानीचे चित्र अधिक गडद झाले असून या आसमानी संकटातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे।